विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या संघर्ष योद्धा या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आजचा टॉपिक आहे मराठ्यांचा इतिहास. मराठ्यांच्या इतिहासामधील महत्त्वाच्या घटना, महत्त्वाचे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने जे आहेत ते आपण या व्हिडिओतून कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला तर मग मित्रांनो, व्हिडिओ सुरुवात करू. पहिला प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. बरेच वेळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मावर तारीख विचारली जाते, तर ती तारीख आहे 19 फेब्रुवारी 1630. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील शिवनेरी या किल्ल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील शिवनेरी या किल्ल्यावर झाला. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण कोठे गेले? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज बालपणी कोठे राहत होते? तर याचं उत्तर आहे, पुण्यातील लाल महालात छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण गेले. छत्रपती शिवाजी महाराज बालपणी पुण्यातील लाल महालात राहत होते. शहाजी राजे यांच्या पत्नी जिजाबाई या कोणाच्या कन्या होत्या? तर याचं उत्तर आहे लखुजी जाधव. लखुजी जाधव यांच्या कन्या शहाजी राजे यांच्या पत्नी जिजाबाई या होत्या. पुढचा प्रश्न आहे, तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या गुप्तधनातून शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला बांधला? त्याचं उत्तर आहे मित्रांनो राजगड. जी स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून सुद्धा हा किल्ला ओळखला जातो. तर राजगड हा किल्ला तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या गुप्तधनातून शिवाजी महाराजांनी बांधला. पुढचा प्रश्न आहे, मुरुमदेवाच्या डोंगरावर बांधलेल्या किल्ल्याचे नाव छत्रपती शिवाजी महाराजांनी काय ठेवले? त्याचं उत्तर आहे राजगड. जो राजगड हा किल्ला बांधला तो मुरुमदेवाच्या डोंगरावर बांधण्यात आला होता, म्हणून त्याचं उत्तर आहे राजगड. पुढचा प्रश्न आहे, स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून कोणत्या किल्ल्यास ओळखले जाते? तर स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून राजगड या किल्ल्यास ओळखले जाते. जसं की मगाशी तुम्हाला मी सांगितलेलं, स्वराज्याची पहिली राजधानी ही राजगड आहे आणि स्वराज्याची दुसरी राजधानी ही रायगड आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते? तर बहिर्जी नाईक हे शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणत्या भाषेमध्ये होती? तर शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही संस्कृत भाषेमध्ये होती. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बाजीप्रभूंनी लढवलेली घोडखिंड इतिहासात कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? तर बाजीप्रभूंनी लढवलेली घोडखिंड इतिहासामध्ये पावनखिंड या नावाने प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न आहे, शाहिस्ते खानाच्या सैन्याला तीव्र प्रतिकार करणाऱ्या चाकण किल्ल्याच्या किल्लेदाराचे नाव काय होते? तर या चाकण किल्ल्याच्या किल्लेदाराचे नाव होते फिरंगोजी नरसाळा. तेव्हा फिरंगोजी नरसाळा हे चाकण किल्ल्याचे किल्लेदार होते जेव्हा शाहिस्ते खानाने हल्ला केला होता तेव्हा. पुढचा प्रश्न आहे, विशाळगड या किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते? तर हा प्रश्न सुद्धा बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे परीक्षेमध्ये. तर याचं उत्तर आहे खेळणा किल्ला. खेळणा हे विशाळगड या किल्ल्याचे पूर्वीचे नाव होते. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील एकमेव असे शिवछत्रपती मंदिर कोणत्या किल्ल्यावर आहे? तर याचं उत्तर आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर. जर कोण सिंधुदुर्ग किल्ल्यावर गेले असेल त्यांना माहितीच असेल याचं उत्तर. तिथे शिवछत्रपती मंदिर आहे महाराष्ट्रातील एकमेव, ते सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, सिंधुदुर्ग किल्ल्यावर असणारे शिवछत्रपती मंदिर हे कोणी बांधले? तर याचं उत्तर मित्रांनो छत्रपती राजाराम महाराज यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावर असलेले शिवछत्रपती मंदिर छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधले होते. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 1974 मध्ये कोणत्या किल्ल्यावर झाला? तर याचं उत्तर आहे रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 1974 मध्ये झाला आणि रायगड ही दुसरी राजधानी होती स्वराज्याची, तर पहिली राजधानी राजगड होती. जसं की मगाशी आपण
एका प्रश्नामधून बघितलं तर पहिली राजधानी ही राजगडच होती. त्यानंतर शिवाजी महाराजांनी रायगडावर राज्याभिषेक करून घेतला, म्हणून रायगड ही राजधानी नंतर घोषित करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, शिवनेरी किल्ला हा कोणाच्या राजवटीत बांधण्यात आला होता? हा सुद्धा प्रश्न बरेच वेळा विचारला आहे. तर राष्ट्रकूट राजवटीत शिवनेरी किल्ला बांधण्यात आला होता. पुढचा प्रश्न आहे, कोंढाणा या किल्ल्याचे नाव बदलून महाराजांनी काय नाव ठेवले? तर कोंढाण्याचे नाव बदलून महाराजांनी सिंहगड हे नाव ठेवले होते. कोंढाण्याची स्टोरी तुम्हाला सर्वांना माहितीच असेल. कोंढाणा, तानाजी मालुसरे, वीर तानाजी मालुसरे. कोंढाणाचे जे युद्ध झाले त्यामध्ये शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला असे उद्गार काढलेले. त्यावरून शिवाजी महाराजांनी त्या कोंढाण्याचे नाव बदलून सिंहगड केले होते. पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख कोण होते? तर शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख हे कान्होजी आंग्रे होते. पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांच्या लष्कराची विभागणी पायदळ व घोडदळ या दोन विभागांमध्ये होती. पायदळ घोडदळातील सर्वोच्च अधिकाऱ्यास काय म्हणत? म्हणजे तेव्हा पायदळ आणि घोडदळाच्या जो एक सर्वोच्च अधिकारी असायचा त्याला सरनोबत असे म्हटले जायचे. सरनोबत हे एक पद होते जे पायदळ व घोडदळ याचे प्रमुख असत. पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे हे दक्षिणेतील कोणती जहागिरी सांभाळत होते? तर दक्षिणेतील तंजावर ही जहागिरी शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे हे सांभाळत होते. पुढचा प्रश्न आहे, कुतुबशाची राजधानी कोणती होती? तर कुतुबशाची राजधानी गोवळकोंडा, सर्वांनाच माहिती असेल. गोवळकोंडा ही कुतुबशाची राजधानी होती. पुढचा प्रश्न आहे, संभाजी राजे व सवाई माधवराव यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर संभाजी राजे व सवाई माधवराव यांचा जन्म पुरंदर या किल्ल्यावर झाला. पुढचा प्रश्न आहे, तोरणा किल्ला जिंकून महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले. त्या किल्ल्यास महाराजांनी कोणते नाव दिले? तर प्रचंडगड. तोरणाचं नाव बदलून नंतर प्रचंडगड काढण्यात आले. तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो प्रचंडगड. तोरणा किल्ला जिंकून महाराजांनी त्या किल्ल्याचे नंतर नाव बदलून प्रचंडगड असे केले. पुढचा प्रश्न आहे, सिद्धीला शह देण्यासाठी शिवाजी महाराजांनी कोणता सागरी किल्ला बांधला? तर पद्मदुर्ग असं त्या सागरी किल्ल्याचे नाव आहे. सिद्धीला शह देण्यासाठी शिवाजी महाराजांनी पद्मदुर्ग हा सागरी किल्ला बांधला. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणत्या किल्ल्यावर आहे? तर रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे. तर मित्रांनो, बऱ्याच वेळा जेव्हा मी हे प्रश्न टाकतो तर त्याची मी उत्तरं डायरेक्ट देतो. मुलं मला विचारतात की सर तुम्ही ऑप्शन का देत नाही? तर ऑप्शन देऊन तुमचा वेळ वाया घालवायची मला ते बरोबर नाही वाटत. त्यासाठी मी डायरेक्ट उत्तर, जेणेकरून तुम्ही जे प्रश्न वाचला की तुम्हाला त्याचं डायरेक्ट उत्तर परीक्षेला दिसलं पाहिजे. त्यामुळे डायरेक्ट मित्रांनो ही जे प्रश्न आहेत त्याची उत्तरच लक्षात ठेवा, ऑप्शनची काही गरज नाही. मला बरेच वेळा मुलं प्रश्न विचारतात की सर तुम्ही ऑप्शन पण द्या, पण ते ऑप्शन वाचणार मी, मग त्यानंतर बरोबर उत्तर सांगणार. त्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट उत्तरच घ्या ना, आयती तुम्हाला उत्तर मिळत आहेत. त्यासाठी मी हे डायरेक्ट उत्तरच तुम्हाला लिहून देतो. पुढचा प्रश्न आहे, शिवचरित्राची माहिती सांगणारे पुस्तक कोणी लिहिले? तर याचं उत्तर आहे लाला लाजपत राय. लाला लाजपत राय यांनी शिवचरित्राची माहिती सांगणारे पुस्तक लिहिले. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या किल्ल्यास महाराष्ट्राचे मॅटन हॉर्न पीक असे म्हणतात? त्याचं उत्तर आहे लिंगाणा. लिंगाणा या किल्ल्यास महाराष्ट्राचे मॅटन हॉर्न पीक असे म्हणतात. पुढे छत्रपती राजाराम महाराज यांचे निधन कोणत्या किल्ल्यावर झाले? तर याचे उत्तर आहे सिंहगड या किल्ल्यावर छत्रपती राजाराम महाराज यांचे निधन झाले. पुढचा प्रश्न आहे, बुधभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ कोणी लिहिला? तर याचं उत्तर सर्वांनाच माहिती पाहिजे, छत्रपती संभाजी महाराज
यांनी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला होता. पुढचा आणि शेवटचा प्रश्न मित्रांनो, औरंगजेबाने कोणाची नेमणूक कोल्हापूर प्रांतावर केली? तर औरंगजेबाने मुकर्रब खान याची नेमणूक कोल्हापूर प्रांतावर केली होती. तर मित्रांनो, हे झाले आपले आजचे प्रश्न जे बऱ्याच वेळा परीक्षांना विचारले गेलेले आहेत आणि याची दाट शक्यता आहे की हे पुन्हा परीक्षेला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे मित्रांनो, ही व्हिडिओ नीट पहा. तुम्हाला जेव्हा पण हे व्हिडिओ जे आहेत ना मित्रांनो, तुमचा जेव्हा अभ्यास होईल किंवा तुमच्याकडे जर फावला वेळ असेल तर तुम्ही इतर यूट्यूब किंवा इंस्टाग्रामवर वेळ घालवण्यापेक्षा ना तुम्ही हे व्हिडिओ बघा. बरेच प्रश्न तुमचे यातून क्लिअर होतील. तर हे सुद्धा आजचे होते, हे बरेच महत्त्वाचे प्रश्न होते. तर मित्रांनो, इथेच थांबू. तोपर्यंत सर्वांना जय हिंद.